महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवराय, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई, थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे, मंचावर उपस्थित पक्षाचे सर्वच नेते मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, या महाराष्ट्रात ज्या भलाभल्यांना शक्य झालं नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास सांगतोय. मशिदीवरचे भोंगे उतरले, मशिदीवरचे भोंग्यांचे आवाज कमी झाले आणि मशिदीवरच्या आवाजावरती मर्यादा आली. ज्वलंत आणि जाज्वल्य हिंदुत्वाचा हुंकार काय असतो ते माझा नेता आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी आग दिल्यावरती कळालंय. नाहीतर बाकीचे आहेतच. 3 सभा, राजसाहेबांच्या ही 4थी सभा, 3 सभा, महाविकास आघाडी सफा. सगळ्यांमध्ये हिंदुत्वाची स्पर्धा चालू आहे. मी खरा हिंदू, मी खरा हिंदू, मी खरा हिंदू. राष्ट्रवादीचे मुंबऱ्याचे जोकर सर्कसमधले ते पण आपल्या भगव्या टोप्या बिप्या घालून मंदिरामध्ये, हनुमानाच्या बजरंगबलीच्या मंदिरात जाऊ लागले. इथले तुमचे राष्ट्रवादीचे नेते दादा साहेबांनी ज्यांचं टोपण नाव ठेवलं, जयंत पाटील, सुप्रियाताई, सगळे मंदिरात. साहेबांनी अयोध्या दौरा घोषित केला, युवराजांचा अयोध्या दौरा. आता मला कळलंय, कधी रामाकडे डोकं टेकवलेलं नाही, ते नाना पटोले पण काहीतरी म्हणे अयोध्येला जाणारे असं काहीतरी घोषित केलेलं आहे. आम्ही कुठे काय म्हटलंय? या महाराष्ट्रात, या देशात आदरणीय बाळासाहेबांनी जे म्हटलंय तेच माझा नेता, ज्याला वारसा हक्काने हिंदुत्व मिळालंय, तेच सांगतोय. इथलं सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय जे म्हणतंय तेच आदरणीय राजसाहेब ठाकरे सांगतायत. बरं, यापुढे शिवसेनेचे नेते, धर्मवीर चित्रपट पाहिलाय का? सर्वे सर्व कोण? शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे. धर्मवीरचे पोस्टर बॅनर कोणी लावले? एकनाथ शिंदे. जाहिराती कोणी केल्या? एकनाथ शिंदे साहेबांनी. धर्मवीरच्या एक छोटा सीन आहे. आदरणीय राजसाहेब ठाकरे दिघे साहेबांना भेटायला जातात. मी म्हणत नाहीये, दिघे साहेब काय म्हणतात? हिंदुत्वाची जबाबदारी राजसाहेब आता तुमच्या खांद्यावर. दिघे साहेब सांगतायत, जरा कानोसा घ्यावा शिवसेनेने. शिवसैनिक पण हेच सांगतायत की आम्हाला उद्धव साहेब तुमच्यात नाही, आदरणीय राजसाहेबांमध्येच बाळासाहेब दिसतात. त्या बीकेसीला टोमणे सभा झाली, टोमणे पक्षप्रमुखांची टोमणे सभा. त्याच्यात त्यांचे युवराज म्हणत होते, आम्हाला समोर बसलेल्या गर्दीत काकांमध्ये बाळासाहेब दिसतात, आजींमध्ये बाळासाहेब दिसतात. ते स्टेजवर असं म्हणू शकले नाही की पक्षप्रमुख टोमणे सम्राटांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात. त्यांनाही आत्मविश्वास नाही. कशाला सरकार म्हणतात, कशाला मुख्यमंत्री म्हणतात? तिकडे उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार, मशिदीवरचे भोंगे उतरले की नाही उतरले? मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचं झालं की नाही झालं? नवीन मदरशांना अनुदान देणं बंद केलं. अहो, याला म्हणतात मुख्यमंत्री, नाहीतर आपले तुम्ही टोमण्यांशिवाय भाषाच नाही. बुलडोजर बाबा म्हणून तो तिकडे प्रसिद्ध आहे. यांचा बुलडोजर वेगळ्याच ठिकाणी चालतो. तुम्ही यांच्या विरोधात बोलला की तुमच्या घरावर बुलडोजर, त्या राणाच्या घरावर बुलडोजर, किरीट सोमय्याच्या घरावर बुलडोजर. आम्ही बाजू घेत नाही, सांगतोय. आम्ही काय विरोधात बोललो, संदीप देशपांडेवर गुन्हे दाखल, महाराष्ट्र सैनिकांवरती गुन्हे दाखल. टोमणे सम्राटांचे टोमणे संपादक आहेतच.
सकाळी उठले, मी एकदा एका ठिकाणी म्हणालो, त्यांच्यात आता कादरखान घुसलंय. कादरखान मुळात संजय राऊत साहेब काही बोलतच नाहीत. कादरखान जो आहे ना, तो त्यांच्याकडून वदवून घेत असतो जे काय असेल ते. एका सिनेमामध्ये त्या कादरखानला रात आंधळेपणा असतो, संजय राऊत साहेबांना दिवस आंधळेपणा सुरू झालेला आहे. काही बोललं की त्याच्यावरती प्रतिक्रिया असते. दुसरे राष्ट्रवादीचे आहेतच, मी सगळ्यांनीच नाव ठेवलंय मटण करी. मी जर एक वेगळं नाव ठेवलं त्यांच्यासाठी. काही म्हटलं की ते पाठांतर आहे का, हे पाठांतर आहे का, ते पाठांतर आहे का, अमुक पाठांतर आहे का. 3 इडियट सिनेमा पाहिलाय? तो सायलेन्सर असतो, तो सगळीकडे पाठांतर करूनच असतो. बीडचे तात्या विंचू ते काल परवा बोलले, नवनिर्माण आणि नवनीत यांचं काही कळत नाही. अहो तुमचंच काही कळत नाहीये नेमकं काय चाललंय. अजितदादांनी सकाळी सकाळी त्या भारतीय जनता पक्षाबरोबर छय्या केला, तेव्हा तुमचे फोन स्विच ऑफ होते. तुम्ही कुठेतरी फोन बंद करून ठेवले होते. पवार साहेबांनी हे केल्यानंतर तुम्ही आलात तिथे. आज मनासारखं समाधानाचं खातं मिळालं नाही म्हणून सगळीकडे बोंबलत फिरताय. काय एकदा अफजल खानाच्या सेनेत आता नवीन सय्यद बंडा पण आलाय. असे प्रहार करणार आहेत आमच्यावरती आणि तुम्हाला वाटते आमचा आवाज बंद होणार आहे? बंदच करायचं असेल, या महाराष्ट्रामध्ये आलेल्या त्या ओवेसीचा थोबाड बंद करा, तर तुम्ही महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री समजू आम्ही. कोण ओवेसी? संभाजीनगरला आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची सभा झाली, सभेला 16 जाचकाठी, 15,000ची मर्यादा, जात भाषा प्रांत याच्यावर बोलायचं नाही. ओवेसीला काय मोकाट सोडलं तुम्ही भाषा जात प्रांत याच्यावर बोलायला? ज्या औरंगजेबाने इथल्या संभाजी महाराजांचा आमचा छळ केला, अतोनात हाल केले, स्वराज्यावर धावून आला, त्या औरंगजेबाच्या तडग्यावरती जर ओवेसी माता टेकत असेल, त्याच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही हा सवाल या सभेतून मी विचारतोय. का त्याला पकडून आणलेलं नाहीये इथे? असं काही विचारलं. बरं, मी आदरणीय बाळासाहेबांचाच दाखला दिला, ज्याचं पुस्तक संजय राऊतांनीच छापलंय एकवचनी म्हणून, बाळासाहेबांच्या मुलाखतीचं. आदरणीय बाळासाहेब म्हणतात त्या मुलाखतीत, अशी तडगी जमीनदोस्त झाली पाहिजे आणि ती पुन्हा बांधता कामा नये. काय आपण मुख्यमंत्री साहेब आदरणीय बाळासाहेबांचं तरी ऐकणार आहात की नाही ऐकणार आहात हा आमचा प्रश्न आहे. बरं, असं काही विचारलं, हिंदुत्वाबद्दल विचारलं की तुम्ही विकासावर बोला, तुम्ही विकासावर बोला, तुम्ही विकासावर बोला. ते संदीप करेची एक कार्यक्रम आहे, आयुष्यावर बोलू काही. मी म्हणतो आज चला दोस्त हो विकासावर बोलू काही. नोकऱ्या मिळाल्यात? अहो विकासावर बोलू काही. नोकऱ्या मिळाल्यात का? नोकर भरती झाली का? परीक्षा झाल्यात का? एमपीएससीच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्यात का? अहो साध्या धड परीक्षा घेता येत नाहीयेत. बरं राहिलं त्या आमच्या अमित साहेबांनी त्या एमपीएससी मध्ये आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर याच्या घरी भेट दिली. मतदारसंघ कुणाचा? सुप्रियाताईंचा. भेट देतोय माझा नेता अमित साहेब ठाकरे आणि तिथे सांत्वन करतोय आणि त्याला धीर देतोय त्या कुटुंबाला. महागाईबद्दल बोलतायत. याच्या अगोदर 10 रुपये, आता काल परवा 8 रुपये केंद्र सरकारने कमी केलेत. हिम्मत आहे तुमच्यात, तुम्ही का नाही कमी करत आहे? या संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न, संभाजीनगरला आमची मंडळी आंदोलन करतायत, पाण्याचा प्रश्न पेटलाय. भारनियमन काय फक्त गोरगरिबाने सर्वसामान्य माणसाने सहन करायचंय? आणि आमदारांना आणि मंत्र्यांना लाखोंची बिलं आलेली आहेत, त्याच्यावर मात्र बोलायचं नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षणाची फी 15% कमी करणार म्हणून शासन निर्णय आला होता. कुठे आहे? कुणाचा विकास झालाय? हो विकास झालाय ना. कुणाचा विकास झालाय? 100 कोटी घेणाऱ्या अनिल देशमुखचा विकास झालाय. नवाब मलिकांचा विकास झालाय. आणि 50 लाखांचं घड्याळ यशवंत जाधवांचा विकास झालाय. बाकी त्या डायरीतलं एम बाई म्हणजे कोण मला कल्पना नाही. काही कचोरी बिचोरी खाऊन काय एम बाईंबद्दल काही बोलू नका तुम्ही. कुणाचा विकास झालाय? या पद्धतीचा
आम्ही हिंदुत्वाबद्दल बोलणार आणि आम्ही विकासाबद्दल सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही त्यासाठी सज्ज. अनेक प्रश्न आहे, अनेक विविध विषयांवरती बोलता येईल, पण सगळ्या गोष्टी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी एक आमदार खिजवायचं आणि पत्रकार परिषदा आदरणीय पवार साहेबांनी 2-2 वेळा घ्यायच्या. शेवटचं एकच सांगतो, शेर जरा हिंदीत आहे. नए नए मुख्यमंत्री ने अपने ड्राइवर से कहा, जरा वाक्य बदललं मी, नए नए मंत्री ने अपने ड्राइवर से कहा असं आहे. नए नए मुख्यमंत्री ने अपने ड्राइवर से कहा आज कार हम चलाएंगे. नए नए मुख्यमंत्री ने अपने ड्राइवर से कहा आज कार हम चलाएंगे. ड्राइवर बोला हम उतर जाएंगे, चला कर तो देखिए आपकी आत्मा हिल जाएगी. यह कार है, सरकार नहीं जो भगवान के भरोसे चल जाएगी, सरकार नहीं जो भगवान के भरोसे चल जाएगी. जय महाराष्ट्र. 2 वर्षानंतर जे मुख्यमंत्री मंत्रालयात जातात, असेच मुख्यमंत्री आपल्याला वर्षानुवर्ष हवे असतील तर महाराष्ट्राने नक्की विचार करावा एवढं बोलेन. मला इथे बोलायची संधी दिली आदरणीय राजसाहेब ठाकरे, आदरणीय अमित साहेब ठाकरे आणि पक्षाचे सर्व नेते, आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.